नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. महिला दिनाचं औचित्य साधत आपण या धुळे शहरामध्ये वेगळ्या वाटेवरती काम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखती आपण घेतोय. आपण जाणून घेतोय की त्या नक्की या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना सहकार्य मिळते. मॅडम नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज महिला दिन आहे खरं म्हणजे, आणि महिला दिनानिमित्त आम्ही राजकारणाशी संबंधित म्हणा किंवा आपल्यासारखे जे काही अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या ज्या स्त्री आहेत यांचा आम्ही एक इंटरव्ह्यू घेतोय आणि ज्यांचा समाजाशी डायरेक्ट संबंध आहे, शहराच्या विकासाशी संबंध आहे, अशा प्रकारचं ज्या महिला आहेत आणि ज्यांना बाबा या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, त्याचं काम झालं पाहिजे, अशा प्रकारचं जे काही काम चाललं या शहरामध्ये. आणि त्यात आपण देखील आहात, जसे महापौर मॅडम आहेत आणि आपण आहात. तर त्यामुळे आम्ही आमच्याशी चर्चा करण्याचं ठरवलं आहे. आज महिला दिन आहे, आपण धुळ्यात आलात, आधी आपण कोकणात होतात अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. आणि आपण या पदापर्यंत कसा पोहोचलात आणि नोकरीपर्यंतचा प्रवास कसा झाला, आधी शिक्षण आणि मग नोकरी, काय सांगाल आपण? माझं जे प्राथमिक शिक्षण झालं ते अंधळीसारख्या एका छोट्या खेडेगावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये, जिथे माझे आईवडील शेतकरी आहेत आणि शिक्षित होते. अशा गावातून मी 7वीपर्यंत शिकले. 8वीपासून शाळा नसल्यामुळे गावामध्ये मी मामांच्या गावी शिफ्ट झाले. बारामतीला 8वी ते 10वी शिक्षण झालं आणि 10वीत असतानाच माझं लग्न झालं. 10वीचा जो रिझल्ट होता तो मला लग्नानंतर कळाला आणि मग त्यानंतर माझं वैवाहिक आयुष्य सुरू झालं, ज्यामध्ये सासू सासरे नणंदा जावा हा सगळा हे होता. आणि ह्या सर्व पसाऱ्यामध्ये शिक्षण बाजूला पडलं आणि एक गृहिणी म्हणून कामाला लागले. पुढची 13 वर्ष मी फक्त हाऊसवाईफ होते, गृहिणी म्हणून काम करत होते. ते करत असताना मी स्वतःच्या काही कलागुणांना वाव द्यायचा प्रयत्न केला आणि मग काही क्लासेस सुरू केले स्वतःचे, किंवा फॅशन डिझायनिंग सुरू केलं, त्याचे एक्झिबिशन सुरू केले. आणि हे करत असताना एक दिवस अचानक जी शिक्षणाची सुप्त इच्छा होती त्या इच्छेला वाट करून द्यावीशी वाटली आणि 12वीला ॲडमिशन घेतलं. 12वी लग्नानंतर 13 वर्ष, लग्नानंतर 13 वर्षानंतर म्हणजे साधारण 1992 वगैरे असेल, 91-92 सॉरी. आणि हे सगळं करत असताना मुलांचा अभ्यास, माझे सगळे क्लासेस, एक्झिबिशन्स आणि मिस्टरांची पोलीसमधली नोकरी, ते पोलीस ऑफिसर होते. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये कुठेतरी शिक्षण सुरू झालं आणि मग माझं FY मी SNDTमधून केलं, जे कोरस्पॉन्डन्स करता येतं घरी बसून. आणि मी मुलांना शाळेत माझ्या कॉलेजमध्ये घेऊन जायचे आणि माझा अभ्यास कॉलेजमध्ये करायचे. अशा पद्धतीने ते सगळं चालू होतं आणि प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास मिळत होता. त्यामुळे मग मिस्टरांनी साथ दिली. परंतु अचानक 1995ला मिस्टर गेले आणि मी TYला असतानाच अर्धवट शिक्षणही थांबलं आणि संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली. आणि कलाटणी म्हणजे वाईट अर्थाने मिळाली. सर्वच दृष्टीने काय म्हणतो आपण, हे झाला होता, म्हणजे विध्वंस झाला होता. आर्थिकदृष्ट्या 100% मी नील झाले होते. माझ्याकडे शिक्षण नव्हतं, नोकरी नव्हती, पैसा नव्हता, घर नव्हतं मुंबईमध्ये राहायला. आणि अशावेळी 2 मुलांना मुंबईत घेऊन मुंबईतच राहायचं होतं, मुंबईतच वाढवायचं होतं. मग तो झाला जगण्यासाठीचा संघर्ष सुरू. आणि त्यामध्ये मग पोलीस खात्यात मिस्टरांच्या जागेवर एक नोकरी मिळाली क्लर्कची. ती 2 वर्ष करत असताना मी स्वतःचं BA कंप्लीट केलं. मग मी पोलीस खात्यातूनच म्हणजे प्रयत्न करून मग एक शासनाकडून घर मिळवलं. आणि मग मला खरं तर असं वाटलं की आता आपण थोडंसं काहीतरी वेगळं करायला पाहिजे, की जे जगण्यासाठी आवश्यक आहे, परंतु जगण्यापेक्षाही स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आवश्यक आहे, असं मला वाटतं. पोलिसाची नोकरी चालू असताना देखील हा मनात विचार आला की बाबा ही नोकरी देखील असली तर देखील आणखीन काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण. मग पोलिसाच्या नोकरीचे 2 वर्षाचे अनुभव काय होते? तिथे मी ॲडमिनिस्ट्रेशनला काम केलं. मी युनिफॉर्ममध्ये बाहेर नव्हते, तर मी ॲडमिनिस्ट्रेशनला होते. परंतु मला पोलीस खातं खूप जवळून माहीत होतं. म्हणजे माझ्या मिस्टरांची पोलीस ऑफिसर होते, मिस्टर सासरे पोलीसमध्ये होते, दोन्ही नंदांचे मिस्टर पोलीसमध्ये आहेत. त्यामुळे सगळं पोलीस ऑफिसर सगळे असल्यामुळे घरामध्ये मला माहीत होतं की काय लाईफ असतं त्यांचं. आणि त्यामुळे माझ्या मुलांना मला
मी एकटीच पेरेंट असल्यामुळे म्हणजे आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावायच्या असल्यामुळे मला पोलीस खातं जमणारं नव्हतं आणि मी तिथे 24 तास स्वतःला बांधून घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मग मला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. म्हणजे एक क्लेरिकल पदावर काम करण्यामध्ये आणि अधिकारी पदामध्ये काम करण्यामध्ये मुलांनाही कुठेतरी स्वाभिमान मिळवून द्यायचा होता आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले. आणि सर पोलीस खात्यात नोकरी करत असतानाच कुठेतरी एक अधिकारी पदाची नोकरी खुणावं लागली किंवा असं त्यावेळेला पक्क झालं की नाही आपल्याला अधिकारी व्हायचं आहे? हो, माझी एक मैत्रीण तिथे मला मिळाली, PSI मैत्रीण होती प्रतिमा नावाची. ती हुमान नावाच्या माझ्या आत्मचरित्रात तुम्ही वाचाल. आणि तिने खूप मला एनकरेज केलं आणि मला स्वतःला आतून कुठेतरी वाटायला लागलं की आपण एक अबला किंवा दुर्बल असे स्त्री म्हणून जगायचं नाही. आपल्याला स्वतंत्रपणे जगायचं आहे, कुणाच्याही पाठबळाशिवाय जगायचं आहे आणि ताठमानेने जगायचं असेल तर मला वाटतं अधिकारी होणं गरजेचं आहे, असं त्यावेळेस स्वप्न फुलायला लागलं. परंतु प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेस मी फॉर्म भरला तेव्हा मला माझा वयाचा अटेम्प्ट संपत आलेला होता. त्यामुळे माझा पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट एकाच प्रयत्नात मला MPSC करायची होती. अन्यथा मला म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी अवस्था होणार होती. म्हणजे पोलीसमधली नोकरी जाणार होती आणि इकडचं जर मिळालं नसतं तर तेही अशक्य होतं, कारण 3.5-4 लाख मुलं बसतात MPSCला आणि त्यामधून फक्त 182 मुलं त्यावर्षी निवडली जाणार होती. आणि त्यामध्ये मी 19 वर्ष हाऊसवाईफ असलेली स्त्री आणि आर्थिकदृष्ट्या कसलाही मला पाठबळ नव्हतं किंवा पुस्तकं घ्यायलाही पैसे नव्हते, क्लास लावायलाही पैसे नव्हते, दोन्ही मुलांची जबाबदारी अंगावर होती आणि रात्रंदिवस जरी कबाड कष्ट करत असले तरी पुरेसा पैसा मिळत नव्हता जो मी MPSCसाठी खर्च करू शकेन क्लासेस किंवा पुस्तकासाठी. अशा सगळ्याच वाईट परिस्थिती होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मानसिकदृष्ट्या प्रचंड खचलेले होते की जी मिस्टरांच्या जाण्यामुळे माझं भयंकर खच्चीकरण झालेलं होतं ते आणि समाजाने केलेलं खच्चीकरण, अशा दोन्ही गोष्टींमुळे मला उभारी स्वतःला देणं स्वतः गरजेचं होतं. मग ह्या अभ्यासाच्या काळामध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या ज्या मैत्रिणी मी म्हटलं आता प्रतिमा किंवा स्वाती अशा मैत्रिणी आहेत ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि आतून स्वतःला मी जास्त स्ट्रॉंग केलं की काहीतरी मिळवायचं असेल आपल्याला तर आपल्याला थोडंसं स्वतःच्या कार्यकक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि रात्रंदिवस अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणून अभ्यास केला. पतींचं निधन झालं त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात. हुमानमध्ये या गोष्टींचा उल्लेख खूप म्हणजे सविस्तरपणे आला आहे, सगळा सविस्तरपणे आला आहे. मी आता मध्येच हुमानचा विषय अशासाठी काढतोय की मॅडमने एक पुस्तक लिहिलं आहे आणि ते पुस्तक साहित्य क्षेत्राच्या अतिशय अग्रगणी ते पुस्तक मानलं जातं आहे आणि अनेक साहित्यिकांनी तोंड भरून या पुस्तकाचं कौतुक केलं आणि या पुस्तकाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. मला वाटतं त्याच्या अनेक आवृत्त्या प्रिंट झाल्यात. किती आवृत्त्या त्याच्या आल्यात? त्याच्या 7 आवृत्त्या आल्या, त्याला 6 पुरस्कार मिळाले. आता गुजराती ट्रान्सलेशन झालं त्याचं गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये आणि त्याचं नाव आहे नियती साथे संघर्ष असं. आणि दुसरं असं आहे की त्याच्यावर PhD केली, MPhil केली एका मुलीने. त्यानंतर त्याचं अंधांसाठी टॉकिंग बुक आलेलं आहे आणि 3-4 फिल्म दिग्दर्शकांनी मागणी केलेली आहे सिनेमा बनवण्यासाठी. अशा पद्धतीने त्याची वाटचाल चालू आहे आणि फारच लोकांना प्रेरणादायी असं लोकांचं म्हणणं आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. मी त्याच पुस्तकाविषयी बोलणार आहे की एक 17 पानं त्या पुस्तकात आहेत. पतींचं ज्यावेळेला निधन झालं त्याच्यानंतर तुम्हाला भेटायला येणारी जी काही लोक होती वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये खूप सविस्तर त्याच्यात लिहिलं आहे. काय तुम्ही सांगाल आमच्या प्रेक्षकांना की तो जो काही पिरियड होता तो अतिशय भयंकर पिरियड होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे जे काही बोलणं होतं किंवा त्यांचे प्रश्न होते किंवा माझा पुढे काय करणार किंवा कसं काय आपण सांगाल ते पुन्हा एकदा आम्हाला? तुम्हाला माहीत असेल आशा भोसलेंनी एक गाणं गायलेलं आहे की लोक भेटायास आले काढत्या पायांसवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले. ते शब्द मला अगदी परफेक्ट लागू होतात की तशाच पद्धतीने सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी येऊन फक्त कुशल पुसून विचारून जात होते. परंतु मला लक्षात आलं की मला आता म्हणजे कोणीच नाही आहे, मला स्वतःला लढायचं आहे आणि मला लढायचं असेल तर मला आतून खंबीर व्हायला पाहिजे. त्यामुळे माझी मोटिवेटर मीच झाले, माझी इन्स्पायर करायला स्वतःला मीच सुरुवात केली आणि
कुणाचाच कसलाच आधार नव्हता. हां. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी मी देवालाही मानत नव्हते, त्यामुळे देवाचाही आधार नव्हता. म्हणजे देवाचा आधार असेल परंतु तो दिसत नव्हता. त्यामुळे एकट्याची लढाई होती. त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला स्वतःला असा विश्वास द्यावा लागायचा की हेही दिवस जातील, नवीन दिवस येतील आणि मग तुला कधीतरी प्रकाश उगवेल असं. आणि त्या जिद्दीने ते केलं. आपण म्हणलात की मला घरात मुलांचा खूप सपोर्ट मिळाला, मुलांच्या सहकार्याशिवाय मी करूच शकले नाही खरं म्हणजे, असं तुम्ही मगाशी म्हणालात. पहिलं अधिकारी पद कधी चालून आलं? 1999ला माझी पोस्टिंग पहिली मला मिळाली. त्याच्या अगोदर मी 1997-98 साली म्हणजे 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये परीक्षा देत होते. मुलांचा सपोर्ट हे यासाठी म्हटलं की ज्यावेळेस मी अभ्यास करत होते तेव्हाही मी 20 तास अभ्यास करत होते दिवसाचा. दर दिवशी 20 तास अभ्यास म्हणजे 3 ते 4 तास झोप मिळत होती. आणि घरातले सगळी कामं म्हणजे स्वयंपाकापासून सगळी माझी मुलं करत होती. मुलगा 11वीत होता, मुलगी 7वीत होती. आणि दोघांचा अभ्यास स्वतः सांभाळून आणि सगळं घरातलं सगळं येणं जाणं म्हणजे किराणा खरेदी करण्यापासून सगळ्या गोष्टी सांभाळून स्वयंपाक करून वरती ते माझा अभ्यास घेत होते. अशा पद्धतीची माझी मुलं पालक झाले होते आणि मी स्टुडंट झाले होते त्या काळामध्ये. आणि प्रचंड म्हणजे कॉन्फिडन्स दिला त्यांनी मला आणि सपोर्ट केला. आणि नंतर नोकरीत आल्यानंतर 1999ला जेव्हा मी नोकरीत आले, पहिलीच माझी पोस्टिंग रायगडला झाली आणि मुलांपासून दूर राहावं लागलं. मग त्या 1.5 वर्षाच्या काळात सुद्धा मुलं स्वतः सांभाळत होती, स्वतःला त्यांचा अभ्यास करत होती, घरातलं सगळं सांभाळून. आणि मी येऊन जाऊन अपडाऊन करत होते आठवड्यातून एकदा वगैरे असं. तर तेही 1.5 वर्ष त्यांनी खूप सपोर्ट केला. पुढेही मी 1 वर्ष जर्मनीत होते तेव्हाही त्यांनी प्रचंड सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी स्वतःच घर सांभाळलं आणि मला तिकडे राहायला शिकायला परवानगी दिली असं. एक खूप मोठा काळ आपण कोकणात घालवला आहे आणि त्यानंतर आपण धुळ्याला आलात. मुळात आपण पुस्तक लिहावं किंवा पुस्तक लिहिण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रवृत्त झालात आणि कधी वाटलं की आपण अरे हे कागदावर आलं पाहिजे सगळं आणि ह्याचा कुठेतरी येणाऱ्या पिढीला किंवा महिलांना याचा कुठेतरी उपयोग होईल, ज्यांना आपला समजलं जातं किंवा आता पती मेल्यानंतर सगळं संपलं तुझं असं ज्या प्रकारे बिंबवण्यात येतं सगळं. पण मग तुम्हाला असं कधी वाटलं की ह्या संपूर्ण बिझी शेड्यूलमधून आपण काहीतरी लिहितं व्हावं असं कधी वाटलं? खरं तर मी ज्यावेळेस 1999ला 98ला MPSC परीक्षा पास झाले त्यानंतरच पहिल्यांदा मला बापू काळेंनी विचारलं की मला तुमची कथा लिहायची आहे आणि मला तुम्ही हे करा, परवानगी द्या. तर तेव्हा मी त्यांना नाही म्हणून सांगितलं, कारण मला लिहिता येत होतं असं मला वाटत होतं आणि मग मी लिहावं अशा पद्धतीने मी सुरुवात केली. परंतु ते जमत नव्हतं. म्हणजे काही छोटे छोटे आर्टिकल्स वगैरे लिहून झाले परंतु समहाव ते जमलं नाही मला लिहायला. आणि काही वर्तमानपत्रांमध्ये, काही दिवाळी अंकांमध्ये माझ्यावर लेख छापून आले माझ्या कामावर आणि माझ्या स्ट्रगलवर. आणि मग त्यानंतर मला असं लक्षात आलं की काही मुलींचे वडील, काही मुलींचे सासरे, सासवा ह्या मला फोन करून सांगू लागल्या, त्या रडू लागल्या म्हणजे की तुम्ही कृपया हे लिहा की जेणेकरून आमच्या मुलीला किंवा सुनेला उपयोगी पडेल. तर मला ते खूप आतून हलवून जात होतं. परंतु मला वेळ मिळत नव्हता लिहायला, कारण मुंबईची नोकरी म्हणजे 4 तास तुमचे जाण्या येण्यात जातात आणि मग बाकीचा सगळा घरचा व्याप असतो. आणि त्यानंतर असं झालं की मी जर्मनीला गेल्यानंतर मी ते बराच निवांत वेळ होता मला. त्या काळामध्ये मला डोक्यात सगळं सुचू लागलं होतं की काय करावं. आणि त्याच वेळी एकदा असं एका मैत्रिणीकडून जेवून येत होते आणि डिनर करून निघून घरी जात असताना माझ्या लक्षात आलं की आंधळी गावची ती एक अडाणी पोरगी जिला मराठी शुद्ध बोलता येत नव्हतं, आज इथे मी जर्मनमध्ये 1 वर्षाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते सस्टेनेबल अर्बन मॅनेजमेंटचं ट्रेनिंग होतं आणि मी संपूर्ण 1 वर्ष जर्मन भाषेतून ते प्रशिक्षण घेतलं आणि वयाच्या 40व्या वर्षी मी ते जर्मन भाषा शिकले आणि जर्मनमध्येच सगळं पूर्ण केलं. आणि हे जर्मन फ्रेंड्स जे होते माझे सगळे ते तिथे मोठ्या नोकरीवरचे म्हणजे डायरेक्टर्स